श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, उद्या 10वीचा बोर्डाचा पहिला पेपर आहे. बोर्डाने परीक्षेबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे. हा निर्णय कोणता आहे याबाबत आपण तपशील बघणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे 10वीचे तुम्हाला सर्व व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही नाना फाउंडेशन स्टडी या आपल्या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि युट्यूबला सर्च करू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला 10वीच्या बोर्डाचे सर्व IMP प्रश्न हवे असतील, उद्याचा पेपर तुम्हाला सोपा जाण्यासाठी जेवढं काही मटेरियल असेल, स्टडी मटेरियल आणि सर्व विषयांचा हवा असेल तर तुम्हाला आत्ताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करायचंय. लक्षात ठेवा, प्ले स्टोअरला जायचंय, नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करायचंय किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल, या ठिकाणी तुम्हाला बोर्डाच्या या ज्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत, या बोर्डाच्या ज्या प्रश्नपत्रिका सर्वांसाठी मिळतील तुम्हाला. मग त्याच्यात 10वीचं सेम इंग्लिश असेल, इंग्लिश मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, तिन्ही माध्यमांसाठी प्रश्नपत्रिका आणि IMP प्रश्न मिळतील. या प्रश्नपत्रिकेचा IMP प्रश्नांचा वापर करून तुम्ही परीक्षेत चांगले मार्क्स मिळवू शकता. गेल्या वर्षी आपला 90% पेक्षा जास्त निकाल लागला होता. 12वीच्या मुलांचे पण तुम्हाला अभिप्राय दिसत असतील. हा कोर्स खरेदी करून भरपूर लोकांना फायदा झालेला आहे. तर आत्ता कोर्स हा परचेस करा, घाई करा, विचार करू नका. वेळ कमी आहे, उद्याच पेपर आहे, बोर्डाचा पेपर आहे, पहिला पेपर आहे. तर लवकरात लवकर हे IMP प्रश्न घ्या आणि चांगले मार्क्स मिळवा. वर्षभर तुम्ही कोचिंग क्लासेससाठी एवढे पैसे खर्च करता, तर आता हा कोर्स घ्या फक्त तुम्ही. याच्यात तुम्हाला भरपूर IMP प्रश्न, बोर्डाच्या प्रश्नपत्रिका मिळतील आणि पेपर पॅटर्न कसा असेल, काय सर्व मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपण येऊयात मूळ मुद्द्याकडे. 10वीचा बोर्डाच्या परीक्षेबाबत बोर्डाने काय निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता वाढलेली आहे. तर बघा, 12वीची जी परीक्षा सुरू झाली, 12वीच्या परीक्षेमध्ये काही प्रकारे गैरप्रकार हे आढळण्यात आलेले आहेत. बोर्डाची गाईडलाईन अशी होती की बोर्डाच्या ज्या परीक्षा ज्या केंद्रावर होत आहेत त्या ठिकाणी 144 कलम लागू होतं. त्याचप्रमाणे 100 मीटर परिसरात सर्व झेरॉक्स दुकानं बंद होती. सरमिसळ पद्धत होती, बैठे पथक होतं, भरारी पथक होतं. तरी पण 150 मुलांवर गुन्हा दाखल झालेला आहे, 150 मुलांवर कारवाई झालेली आहे. यामध्ये प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, जालना या ठिकाणी जास्त कॉपी प्रकरणं आढळलेली आहेत. कोकणामध्ये कमी प्रकरणं आढळलेली आहेत. एवढंच नाही तर काही विद्यार्थ्यांनी थेट डमी विद्यार्थ्यांना बसवलेलं आहे आणि डमी विद्यार्थी म्हणजे दुसरा विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेस गेला होता. अशा मुलांना रेस्ट्रिकेट करण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडालेला आहे, दुवा उडालेला आहे. त्यामुळे 10वीच्या बोर्डाच्या ज्या परीक्षा आहेत त्याच्याबाबत आता बोर्डाने मोठा निर्णय घेतलेला आहे. 12वी बोर्डाच्या परीक्षेत ही चूक झालेली आहे. त्यामुळे आता 10वीच्या परीक्षेत चूक होऊ नये यासाठी त्यांनी भरारी पथक आणि बैठक पथक यांची संख्या वाढवलेली आहे. पूर्वी ती 10 ते 12 होती तालुक्यात, आता ती 20 ते 25 करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कॉपी प्रकरण कोणी करत असेल तर बोर्डाचे काही नंबर दिलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही केस करू शकता किंवा तक्रार करू शकता. त्या सेंटरवर कारवाई होणार आहे, त्याची कायमची मान्यता रद्द होणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याची दखल घेतलेली आहे आणि सांगितलेले अशा कॉपी प्रकरण ज्या ठिकाणी होतील किंवा जो कोणी असा गैरप्रकार करेल त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे आणि केंद्राची कायमची मान्यता रद्द होणार आहे. अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांनी सूचक वक्तव्य दिलेलं आहे. तर बोर्डाचे सर्व IMP प्रश्न PDF फाइल्स तुम्हाला हवे असतील तर आत्ताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. नाना फाउंडेशन या बोर्डाचे सर्व IMP प्रश्न विचार करू नका, वेळ कमी आहे, किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा. तरी उद्याच्या बोर्डाच्या परीक्षेत आणखीन काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. बोर्डाच्या परीक्षेत उद्या जाताना जर हॉल तिकीट घरी राहिलं, घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. तिथे जे पर्यवेक्षक असतील त्यांना तुम्ही फोन नंबर आपल्या घरचा द्या, ते फोन करून तुमच्या आईवडिलांना बोलून घेतील आणि तुमचं हॉल तिकीट मिळून जाईल. त्यामुळे निश्चिंत राहा. त्याचप्रमाणे बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला काय करायचंय, अर्धा तास आधी तुम्हाला उत्तरपत्रिका मिळेल, वेळेच्या आधी तुम्हाला तिथे जायचंय, 10 मिनिटं आधी प्रवेश मिळेल. उत्तरपत्रिका घेतल्यानंतर तुम्हाला ती सर्व उत्तरपत्रिका पूर्ण पानं ही व्यवस्थित आहेत की नाही सगळे चेक करायचे आहेत, एक एक पान. कारण काय काय उत्तरपत्रिकांची इथे सिलाई निघलेली असते, काही मध्ये प्रिंटिंग नसते. त्यामुळे तुम्हाला त्या उत्तरपत्रिका व्यवस्थित बघायच्या आहेत. प्रश्नपत्रिका हातात जर आली त्यावेळेस काय करायचं, प्रश्नपत्रिका 10 मिनिटं व्यवस्थित सगळी वाचून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला जे प्रश्न येतात ते व्यवस्थित सोडवायचे आहेत. त्याचप्रमाणे याच्यातले कथालेखन असतील, आत्मलेखन असेल, त्याचप्रमाणे रसग्रहण असेल, कवितेतले प्रश्न असतील, ग्रामर असतील, निबंध असतील, वैचारिक लेखन, जाहिरात लेखन, स्थूल वाचन या सर्वांचे IMP प्रश्न आत्ताच नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. बघा, फायदा होईल, विचार करू नका, पछतावा होईल नंतर तुम्हाला.
त्यामुळे लवकरात लवकर ते प्रश्न बाय करा. त्याच्यात मी पूर्ण माहिती दिलेली आहे. IMP प्रश्न कुठले येणार आहेत, काय येणार आहेत, कसे सोडवायचे आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. पत्रलेखन असेल आणि पॅराग्राफ कसे सोडवायचे याची पण माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओला जास्तीत शेअर करा आणि आज गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हावा ही स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.